आणि आज बहुतांश जिल्हा परिषद निवडणुकांचं आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे। ही आरक्षण सोडत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं आरक्षण आहे या संदर्भात आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आणि आपल्या सोबत या संदर्भात काही रिपोर्टर्स सुद्धा असणार आहेत। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड याशिवाय वाशिम, हिंगोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कसं आरक्षण आहे आणि कोणकोणत्या सर्कलमध्ये कोणकोणत्या गटामध्ये काय काय आरक्षण पडलेले आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। धाराशिवमधून आपण सुरुवात करूयात। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। संपूर्ण आरक्षण सोडत तुम्ही NDTV मराठीवर पाहणार आहात। धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकीची आरक्षण सोडत नेमकी कशी आपण पाहूयात। अनुसूचित जाती पुरुष, अनुसूचित जाती महिला आपण पहा। अनुसूचित जाती पुरुष डिक्सळ, काकब्रा, खामसवाडी, शहापूर, त्याचबरोबर अनुसूचित जाती महिला सिंदफळ, वडगाव, सांजा, येरमाळा आणि सास्तूर आणि अनुसूचित जमाती ढोकी। ओबीसी पुरुष शिरडोण, उपळा, पळसप, येडशी, काटगाव, मंगळूर आणि पाथरूड इथं ओबीसी पुरुष यासाठी आरक्षण पडलंय। तर ओबीसी महिलामध्ये वालवड, काटी, येणेगूर, मोहा, तुरोरी आणि सुकटा यामध्ये ओबीसी महिलांचं आरक्षण पडलंय। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ओंकार कुलकर्णी आहेत। ओंकार, हे आरक्षण आपण बघितलेलं आहे, आता तिथली समीकरणं कशी आहेत, जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे आरक्षणानंतर? विनोद सर, जर पाहिलं तर मागील 3 वर्षांपासून सर्वच जण जे आहेत ते या निवडणुकीची वाट कुठतरी पाहताना पाहायला मिळत होते। मागील काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर या जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते प्रशासक राज असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता जे आहे ते या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातील आरक्षण सोडत जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं। यापूर्वी जर बघितलं तर धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला जी आहे ती या अध्यक्षपदावर असणार आहे। याच अनुषंगाने आज जर बघितलं तर सदस्यपदाची आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आलेले आहे। धाराशिव जिल्ह्यातील 55 गटांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया जी आहे ती आज पार पडलेली आहे आणि यामध्ये जर बघितलं तर अनेक इच्छुकांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झालेला पाहायला मिळतो। तर काही जे नवीन चेहरे आहेत त्यांना देखील आता नव्यानं संधी जी आहे ती कुठेतरी उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे। यामध्ये जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित पवारांचा, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, असे जे काही संपूर्ण प्रमुख पक्ष आहेत त्यातील अनेक इच्छुक जे आहेत ते कुठेतरी या आरक्षण सोडतीकडे लक्ष लावून बसलेले पाहायला मिळत होते। मात्र यातील अनेक जे महत्वाचे जे काही गण आहेत ते सर्वसाधारण गटासाठी सुटतील यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात तयारी देखील सुरू केलेली कुठेतरी पाहायला मिळत होती। मात्र या जागांवरती जे आहे ते आता आरक्षण कुठेतरी जाहीर केलेलं आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर ओबीसीसाठी काही गट जे आहे ते राखीव झालेले आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जातींसाठी देखील काही गट जे आहे ते राखीव झालेले पाहायला मिळतात। याबरोबर जर बघितलं सर्वसाधारण प्रवर्गासाठी देखील मोठ्या प्रमाणात जे गट आहे ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। धाराशिवच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते आता सर्वसाधारण महिलेकडे असणार आहे आणि जवळपास 16 गट असे आहेत ज्या ठिकाणी या महिलांसाठी हे प्रवर्ग जे आहे महिला प्रवर्गासाठी हे संपूर्ण गट जे आहे ते आता सोडतीत जाहीर झालेले आहेत आणि या गटामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते सामना जो आहे तो होण्याची शक्यता आहे, कारण की सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष जे आहे ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकडे कुठे लागलेलं पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगानं या ज्या गटांमध्ये निवडणुका होणार आहेत यावर जास्तीत जास्त जे जिल्ह्यातील बडे नेते आहेत ते कुठेतरी आता आपल्या परिवारातील कुठेतरी जे काही जवळचे लोक आहेत त्यांना महिलांना उभा करण्याचा प्रयत्न करणार आहेत। विनोद सर, अगदी धन्यवाद ओंकार, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपल्यासोबत आता रायगडवरून आपण अपडेट्स घेऊयात। रायगडमध्ये कोणतं आरक्षण जाहीर झालेलं आहे? रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आरक्षण सोडत पार पडलेली आणि यामध्ये नेमकी काय स्थिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रसाद पाटील आपल्यासोबत आहे। प्रसाद, या आरक्षण सोडतीत कुठल्या कुठल्या बड्या नेत्यांना धक्का बसलेला आहे? काही वेगळी राजकीय समीकरणं या निमित्तानं दिसतायत का? विनोद सर, रायगड जिल्ह्याचं आज आरक्षण जाहीर करण्यात आलं। त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचं जे मुख्यालय अलिबाग आहे या ठिकाणी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। सोडत जी आहे जिल्हा परिषद सदस्यांची ती पार पडली। त्यामध्ये एकूण 59 जिल्हा परिषद सदस्यांसाठी ही सोडत होती। त्यामध्ये जवळपास 30 इतक्या महिला सदस्यांची सोडत निघाली आहे। त्यामुळे यावेळेला रायगड जिल्हा परिषदेवरती महिला राज पाहायला मिळेल आपल्याला। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून
पासून सर्वत्रच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधला जो वाद आहे तो विकोपाला गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे येणारी ही जी निवडणूक आहे, ही जी आपण त्याला मिनी विधानसभा सुद्धा म्हणतो, लिटमस टेस्ट असते ही विधानसभा लोकसभेची, ती जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ह्या म्हणजे गोगावले असतील किंवा तटकरे असतील यांच्यासाठी ही आता निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे। त्याच्यामुळे हे जे सर्व रायगड जिल्ह्याचं एकूण राजकीय वातावरण आहे हे आतापासूनच तापल्याचं आपण पाहतोय। अनेक दावे प्रतिदावे किंवा आरोप एकमेकांवरती आतापासूनच सुरू झालेले आहेत। त्याच्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच एकंदरीत हा जो मुख्य सामना आहे हा रायगड जिल्ह्यात पाहायला मिळेल। मात्र यावेळेला रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल यांची भूमिका काय राहणार आहे याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत रायगड जिल्ह्याचं जे अध्यक्षपद आहे हे सर्वसाधारण आरक्षित झालेलं असल्यामुळे जे इच्छुक आहेत त्यांची सगळ्यांचीच आता मोर्ची बांधणी सुरू झालेली आहे अध्यक्षपद मिळवण्यासाठी। एकंदरीत रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद कुणाकडे जातंय आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरती रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठरणार का याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विनोद सर। अगदी प्रसाद, या निमित्तानं पुन्हा एकदा तटकरे आणि गोगावले यांच्यातला संघर्ष पाहायला मिळू शकतो रायगडमध्ये। धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल, आमच्यासोबत असेच राहा। आपण पुढे पाहणार आहोत हिंगोलीमध्ये काय स्थिती आहे। हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षणही जाहीर झालंय, सोडत जाहीर करण्यात आलेली आहे। हिंगोलीतली काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी समाधान कांबळे आपल्यासोबत आहेत। समाधान, हिंगोलीमध्ये या सोडतीनंतर काय राजकीय स्थिती आहे? जिल्हा परिषद अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गासाठी सुटलेलं आहे आणि कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं नव्यानं आखली जाऊ शकतात? निश्चित विनोद सर, आपण जर बघायला गेलं तर आज हिंगोलीच्या जे 52 सदस्यांचं जिल्हा परिषदचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये ओबीसी साठी जे आहे ते अध्यक्षाचं जे अध्यक्षपद आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जे जिल्हा परिषदचं संपूर्ण निवडणूक आहे ती रंगणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जे शिवसेना शिंदे गट आहे, ठाकरे गट आहे, त्याचबरोबर भाजप आहे, या प्रमुख पक्षांमध्ये ही रंगत रडणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते वसमतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट हा मजबूत आहे। त्याचबरोबर कळमनुरी विधानसभामध्ये शिवसेना शिंदे गट मजबूत आहे। भाजप जे आहे ते हिंगोली आणि सेनगावमध्ये हे मजबूतीनं लढणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते अध्यक्षपद जे आहे ते ओबीसी साठी आरक्षित झाल्यामुळं एकूणच ओबीसी साठी जे इच्छुक होते अध्यक्षपदासाठी ते आता कुठेतरी आपले नातेवाईक असतील, कोणी जवळचे नागरिक असतील त्यांची शोधाशोध घेत आहेत आपण उभं करण्यासाठी। त्याचबरोबर जे आहे ते अनेक जण आहे ते ओबीसी प्रवर्गातून आरक्षण सुटल्यामुळं अनेक जणांची हिरमोड देखील झालेला आहे। अनेक जण या निवडणुकीसाठी बऱ्याच दिवसापासून तयारी करत होते, मात्र कुठेतरी ओबीसी साठी ही जागा सुटल्यामुळे अनेक इच्छुक आहेत त्यांचा हिरमोड झालेला आहे। त्याचबरोबर जे आहे ते हिंगोली मतदारसंघामध्ये असेल, कळमनुरी असेल, औंढा असेल, वसमत असेल, हिंगोली असेल यासारख्या जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, त्याचबरोबर राजू नवघरे या तिन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आता संपूर्ण मतदारसंघामध्ये जे आहे ते कार्यकर्ते ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत विनोद सर। अगदी समाधान, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता ओबीसी साठी जिल्हा परिषद अध्यक्षपद जाहीर झालेलं आहे, त्यामुळे आता नेमकं कोण त्या पदी विराजमान होणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी नांदेडमधून आहे। नांदेड जिल्हा परिषदेची सोडत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये काय समीकरण आहेत आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी योगेश लाटकर आपल्यासोबत आहेत। योगेश, नांदेडमध्ये जे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्यामुळे कोणत्या बड्या नेत्याला धक्का बसलाय का, आणि मुख्य म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं राजकीय समीकरण काय सांगतायत? निश्चितपणे विनोद सर, जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक मिनी मंत्रालय असं जिल्हा परिषदेला म्हटलं जातं आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे। त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाला हे मंत्रालय, हे राज्यमंत्रीपद आपल्या पक्षाकडे असावं आणि मग ते आपल्याकडे असावं अशा पद्धतीची प्रत्येक राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तीची ही भावना असते, प्रत्येक पक्षाची ही भावना असते। नांदेड जिल्हा परिषदचं अध्यक्षपद जे आहे ते ओबीसी महिलेकरता राखीव आहे। आता मागच्या काळात जे जरांगे पाटलाचं आंदोलन झालं होतं त्यानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलं। ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले आहेत त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यामुळं आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जो आहे ते आतापर्यंतच्या ओबीसी कडे जाणार का, आता मराठा समाज नव्याने ओबीसी मध्ये जाऊन त्यांना अध्यक्षपद मिळणार, ही एक फार मोठी आणि महत्वाची बाब इथं लक्षात घ्यावी लागेल।
कारण की निवडणूक होण्यासाठी अजून काळ आहे, तोपर्यंत हे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना हे प्रमाणपत्र मिळू शकतं आणि ते ओबीसी महिला गटातून देखील निवडणूक लढवू शकतात। आता इथं जे विधान परिषद सदस्य आहेत शिंदे गटाचे हेमंत पाटील, त्यांची पत्नी आहे राजश्री हेमंत पाटील, ह्या देखील या जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत आणि जिल्हा परिषदचं जे अध्यक्षपद आहे ते ओबीसी महिलेसाठी, आणि राजश्री पाटील ह्या ओबीसी महिला त्या मूळच्या विदर्भातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र पूर्वीपासूनच आहे, त्यामुळे त्या एक इथं दावेदार होतील। परंतु या जिल्ह्याचं राजकारण अशोकराव चव्हाण केंद्रित होत असतं आणि त्यामुळे अशोक चव्हाण कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात हे देखील महत्वाचं आहे। तर अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस जिल्हा परिषदची इथं निवडणूक लढवते, त्यामुळं काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जी आहे त्यांच्या पुढे खूप मोठं आव्हान असणार आहे की ते या निवडणुकीला कसं सामोरे जातील आणि ते आपला गड शाबूत ठेवतील का। कारण आजवर अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असल्यामुळे ही जिल्हा परिषद कायम काँग्रेसच्या ताब्यात होती, पण आता अशोक चव्हाण विना काँग्रेस ती ताब्यात ठेवू शकते का हे महत्वाची गोष्ट आहे। भाजपला ही जिल्हा परिषद कधीच मिळाली नव्हती, परंतु आता अशोक चव्हाणच्या रूपाने त्यांच्याकडे एक भक्कम पाठबळ असणारा माणूस आल्यामुळे आता भाजपच्या आणि पर्यायाने महायुतीच्या आशा पल्लवित झाल्यात। तर स्थानिक स्तरावरती अजितदादा राष्ट्रवादी गट असेल, भाजप असेल किंवा शिंदे गट असेल, यांच्यामध्ये रोज जे काही वर्तमानपत्रामध्ये छापून येत आहे, एकमेकांच्या विरोधात बोललं जाते, त्यानुसार स्थानिक स्तरावरती यांची महायुती होईल अशी शक्यता सध्या तरी परिस्थिती बघून वाटत नाहीये। परंतु हे राजकारण आहे, कोणी फार काळ शत्रू नसतं, कोणी फार काळ मित्र देखील नसतं, त्यानुसार ही महायुती होऊ देखील शकते। परंतु जिल्ह्यामध्ये आज जे आरक्षण 65 गटांसाठी जाहीर झालंय त्यामध्ये फार असे काही मोठे बदल झालेले आहेत, त्यामुळे कुठल्या नेत्याचं फार नुकसान झालं, कुठल्या नेत्याचा फार फायदा झाला असं आता तरी आपल्याला असं सांगण्यासारखी परिस्थिती नाही। कारण मुळातच अध्यक्षपद जे आहे ते ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्यामुळे ही गणितच पूर्णपणे बदललेली आहे। ही तिन्ही मंत्रालयाची निवडणूक असल्यामुळे आता या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक जे हे आहे तर आता आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होतील आणि मार्केटमध्ये चहलपहल आपल्याला इथं या दिवाळीच्या निमित्तानं आता पाहायला मिळू शकते। अगदी मार्केटमध्ये चहलपहल पाहायला मिळते, राजकीय दृष्ट्या सुद्धा आता हालचालींना वेग आलेला आहे आणि अशोक चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत। आणि जसा तुम्ही उल्लेख केला की राजश्री पाटील या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे, त्यांच्याकडे प्रमाणपत्र सुद्धा आहे, त्यामुळे त्यांचा दावा यावेळेला प्रबळ असेल। अर्थात आता पुढच्या कशा पद्धतीने जागा वाटप आणि इतर सगळ्या गोष्टी होत आहेत तेही पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आहेत। गुरुप्रसाद, ज्या पद्धतीनं ही सोडत जाहीर झालेली आहे त्यातनं काय राजकीय समीकरणं संभवत आहेत आणि आता नव्यानं काही घडामोडी तिथं राजकीय दृष्ट्या सिंधुदुर्गात घडत आहेत, जसं की राजन तेलींनी आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। या निमित्तानं राणे विरुद्ध वैभव नाईक हा सामना पुन्हा रंगणार का की इतर नव्यानं काही गोष्टी होऊ शकतात? विनोद सर, नक्कीच काय सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग म्हणजे अगदी हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून हा सिंधुदुर्गाचा ओळखला जातोय। यामध्ये बघायचं झालं तर अगदी पोंभुर्ले असेल, कासारडे असेल, नेरूळ असेल, देऊळवाडा, खारेपाटण, लोरे, कुणकेश्वर, मणेरी, घावनरी, कलमट, मळेवाड, मानगाव, फोंडा, माडकोल हे 13 मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत आणि यातील वेंगुर्ले, खारेपाटण, लोरे, मणेरी, कलमट, मळेवाड, माडकोल हे 7 मतदारसंघ या प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव झालेत। तर शिरगाव हा मतदारसंघ आहे तो या प्रवर्गासाठी खुला झालेला आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे एकीकडे राजन तेलीनी हल्लीच मात्र काही दिवसापूर्वी उभाटाला फार मोठा धक्का देत त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि आता राजन तेलीनी जो एक असा गेम केलाय की जे जुने शिवसैनिक होते त्या जुन्या शिवसैनिकांना कुठेतरी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय, कारण त्यांच्या समोर एकच मोठं टार्गेट आहे ते म्हणजे उद्याची येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका। त्याच्यामुळे कुठेतरी निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये जे काय सध्याचं हे सुरू आहे जर आपण पाहतोय तर निलेश राणेने मात्र अगदी झंझावात दौरा लावलेला पाहतोय, म्हणजे जेणेकरून सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं विनोद सर तर फार मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होताना दिसत आहेत।
त्यामुळे कुठेतरी उद्याच्या जिल्हा परिषदेला शिवसेना शिंदे गटाचं पारडं थोडंसं जड असल्याचं दिसून येते. त्यामुळे आता वैभव नाईकांना ह्यापुढे फार मोठं आव्हान आहे की वैभव नाईक नेमकी आता काय ऍक्शन प्लॅन करणार आहेत, हेही देखील त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान आहे. विनोद सर, गुरुप्रसाद, एक छोटासा प्रश्न, तो म्हणजे अध्यक्षपदाचं आरक्षण कोणतं जाहीर झालेलं आहे? ते अध्यक्षपदाचे सर्वसाधारण असल्यामुळे आता जवळजवळ सर्वसाधारण ओपन असल्यामुळे आता बरेचसे जण त्याच्यामध्ये बरोबर आहे. मुकुट बांधून सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण अध्यक्षपदासाठी असल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना पुढच्या काळात वेग येणार आहे. धन्यवाद गुरुप्रसाद दिलेल्या अपडेट्स बद्दल. सोबत राहा. आपल्यासोबत आता राकेश गुडेकर आहेत. रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात. रत्नागिरी जिल्हा परिषदेचं सुद्धा आरक्षण जाहीर करण्यात आलंय, सोडत जाहीर झालेली आहे. राकेश, सध्या रत्नागिरीतली परिस्थिती पाहिली तर रत्नागिरीमध्ये मल्टी कॉर्नर फाईट असं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं सध्याचं राजकीय चित्र आहे. अध्यक्षपद कुणासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, तिथे कोणतं आरक्षण आणि कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं पुढच्या काळात दिसू शकतात? ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे आणि त्यामुळे त्यानंतर आज जिल्हा परिषद सदस्यपदासाठी म्हणजे गटनिहाय आरक्षण सोडत जी आहे ती जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी मनोज जिंदल, त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख उपस्थितीत पार पडलेली आहे. आणि विशेष म्हणजे 56 जिल्हा परिषद गटांसाठी ही आरक्षण सोडत आज जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये 28 गट जे आहेत ते महिलांसाठी राखीव झालेले आहेत. त्यामध्ये 3 गट हे अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव झालेले आहेत. त्या 3 पैकी 2 गट हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत. त्याचप्रमाणे 15 जिल्हा परिषद गट जे आहेत ते नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी राखीव झालेले आहेत आणि त्यातील 8 जिल्हा परिषद गट हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि उर्वरित हे सर्वसाधारण गटासाठी राखीव झालेले आहेत. पण यामध्ये एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. आजचे जे आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे त्यामध्ये सभापती गेल्या वेळचे जे 3 माजी सभापती होते त्यांचे मतदारसंघ यावेळी गेलेले आहेत, म्हणजे तिथे आरक्षण पडलेलं आहे. त्यामध्ये सध्या शिंदे गटात असलेले माजी सभापती विनोद झगडे आहेत, त्याचप्रमाणे चंद्रकांत उर्फ अण्णा कदम आहेत, त्याचप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्ती असलेले महेश उर्फ बाबू महाप यांचे तिघांचे मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी आरक्षण पडलेले आहे. त्यामुळे या तिघांना यावेळी नवीन मतदारसंघ शोधावा लागणार. तर या तिघांपैकी काहींचे मतदारसंघ आहेत ते पूर्णतः त्या आजूबाजूचे मतदारसंघ आहेत ते देखील महिलांसाठी राखीव झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी थोडी खुशी थोडी गम असलेलं पाहायला मिळते. तर दुसरीकडे गेल्या वेळेच्या कारकिर्दीमध्ये 2 जिल्हा परिषद अध्यक्ष जे होते ते म्हणजे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव हे, त्याचप्रमाणे माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने हे 2 जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये होते आणि त्यांचे मतदारसंघ हे पुन्हा एकदा सर्वसाधारणसाठी राखीव झालेले. त्यामुळे हे दोघेही पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे सर पाहायला गेलं तर गेले काही दिवसांमध्ये रत्नागिरीची सर्वाधिक चर्चा होते, कारण भाजपने देखील या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे. स्वतः भाजपचे नेते असं सांगत होते की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी आपण स्वबळावर लढावं. खुद्द नितेश राणे यांनी देखील तसं वक्तव्य केलेलं होतं, काही नेत्यांकडून देखील तशी वक्तव्य केलेली होती. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे नेते त्याचप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असं वारंवार सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी गेल्या काही दिवसात पाहिलं तर भाजपने देखील आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून जे निवडणूक लढवलेले होते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांना भाजपने आपल्याकडे घेतलेले आहे. तसेच काही बडे कार्यकर्ते जे आहेत त्यांना देखील भाजपने आपल्याकडे घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे वैभव खेडेकर हे देखील मनसेचे वेटिंगवर आहेत सध्या भाजपमध्ये. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये भाजप देखील ऍक्शन मोडवरती आहे. 2 दिवसापूर्वी भाजपची मुंबईत कोकणातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक देखील झालेली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या देखील बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे देखील येत्या 2 ते 3 दिवसात रत्नागिरी जिल्ह्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहायला गेलं तर महायुतीमध्ये सर्वाधिक जागांसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील उभाटा असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल यांचं जागा वाटप कशा पद्धतीने होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पण सर्वाधिक चर्चा ही सध्या महायुतीतल्या जागा वाटपांवरती
असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अगदी. नेमकं कोण म्हणजे भाजप देखील काही जागांसाठी आक्रमक असलेले पाहायला मिळते. जर गेल्या गेल्या जिल्हा परिषद एकूणच भाजप आणि महायुतीमध्ये आपापसातच चुरस मोठी आणि भाजपनं आता गेल्या काही दिवसांपासून मोठे नेते त्यांना प्रवेश देत तिथे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि आरक्षण जर पाहिलं तर ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे कोण नेमकी बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल राकेश. पुढची बातमी आपण धुळ्यातनं पाहणार आहोत. धुळ्यातून आरक्षण नेमकं कसं आहे आणि सोडत जाहीर झाले त्यामुळे कोणाच्या पथ्यावर पडले ते आपण जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी नागेंद्र आपल्यासोबत आहेत. नागेंद्र मोरे, एकूणच अध्यक्षपदासाठीचं आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे या आरक्षण सोडतीमुळे कोणाला धक्का बसलाय का, कोणत्या बड्या नेत्याला किंवा कोणत्या बड्या नेत्याच्या पथ्यावर हे आरक्षण पडलंय असं म्हणता येईल का, किंवा पक्षीय राजकारणाच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणत्या पक्षासाठी हे आरक्षण सोयीस्कर आहे असं म्हणावं? नक्कीच विनोद सर, मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद या निवडणुकीचे जे आरक्षण आहे ते आज जाहीर झालं आहे आणि या आधीच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं देखील आरक्षण सोडत या ठिकाणी जाहीर झाली होती आणि ओबीसी महिलांकरिता आता या यंदाचं आरक्षण जे आहे अध्यक्ष पदाचं ते जाहीर झालेलं आहे. आणि आपण आताच बोलले की कोणाच्या पत्त्यावर हे पडलं आहे, तर मागच्या वेळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते तुषार रंदे, त्यांचा गट विक्रम हा त्यांचा गट आहे आणि तो देखील आता महिलांसाठी ठेवण्यात आलेला आहे. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 56 जागांसाठी जे काही आज आरक्षण सोडत जाहीर झालं यामध्ये तब्बल 26 जागा या महिलांसाठी राखीव सोडण्यात आला आहे. आपण जर पाहिलं तर 50% आता महिलांना निवडणुकीमध्ये आता संधी मिळणार आहे आणि आता जवळपास हे निश्चितच झालंय की धुळ्यातील जिल्हा परिषदेमध्ये आता सध्या महिला राज येणार हे आता पाहावं लागणार आहे. आणि विशेष म्हणजे जे काही मातब्बर दिग्गज नेते होते त्यांना नक्कीच याचा या आरक्षणाचा या ठिकाणी फटका बसलेला आहे. काही ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे तर काही ठिकाणी फटका बसल्यामुळे आता दिग्गजांनी दुसरा सुरक्षित जो काही गट आहे तो शोधण्यास आता सुरुवात केलेली आहे. आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महायुतीमध्येच आता तिकीटसाठी आता चांगलीच ओळा आपल्याला बघायला मिळत आहे. माजी आमदार कुणाल पाटील हे जे काही काँग्रेसचे नेते होते आणि त्यांचं काँग्रेसमध्ये चांगलं त्यांचं प्रस्त होतं आणि अशामध्ये आता कुणाल पाटील देखील आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता तिकिटांवरून आता या ठिकाणी आपल्याला चढाओढ आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे. एका बाजूला धुळे ग्रामीणचे आमदार राम कदम असतील तसंच कुणाल पाटील आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हे राजकीय शत्रू असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत होतं. मात्र कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता नेमकं तिकीट आपल्या कार्यकर्त्यांना मिळवण्यासाठी दोघा नेत्यांमध्ये आता या ठिकाणी आपल्याला चढाओढ बघायला मिळणार आहे. आपण जर पाहिलं तर भाजपाच्या वतीनं अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची महायुतीमध्ये युती करण्यात येईल का नाही याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र सर्वच पक्ष आता आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करताना बघायला मिळत आहे. शिंदे गट असेल तसेच राष्ट्रवादीचे अजितदादांचा गट आहे हा देखील स्वतंत्र निवडणुका लढणार आता हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. मात्र आता पुढील येणाऱ्या काळामध्ये सर्व नेते मंडळी बसून आता यावर काही तोडगा निघतो का सगळे पक्ष स्वतंत्र निवडणुका लढतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे आपण जर विचार केला तर महाविकास आघाडीचे जे बडे नेते होते कुणाल पाटील तेच आता भाजपमध्ये गेल्यामुळे आता याचा कुठेतरी मोठा फटका देखील कुठे ना कुठेतरी भाजप वरचढ असताना दिसते आणि महायुतीत मात्र अनिश्चितता दिसते. कदाचित स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय सत्ताधारी पक्ष घेऊ शकतात. धन्यवाद नागेंद्र, आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे वाशिममधून साजन धाबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साजन, आरक्षण जाहीर झालेलं आहे, सोडत जाहीर झालेली आहे, कोणाच्या पथ्यावर सोडत पडली आणि अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव झालंय, काय राजकीय समीकरण आहेत? नक्कीच होणार सर, वाशिम जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी 52 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला आहे. ती सोडती दरम्यान कवी खुशी गम असंच एकंदरीत वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अपेक्षित जागा राखीव ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या आरक्षणाचं वाशिम जिल्हा परिषदेचं जे यावर्षी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी सुटलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चंद्रकांत ठाकरे यांना नक्कीच धक्का बसलेला आहे. या आरक्षणानुसार
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिक मागासवर्गीय प्रवर्ग, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील जागांचं प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील एकूण सर्व 52 जागांसाठी आरक्षण पाहायचं झालं तर अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी 6 जागा सुटलेल्या आहेत, अनुसूचित जाती सर्वसाधारण 5 जागा सुटलेल्या आहेत, अनुसूचित जमाती महिलांसाठी 2 जागा सुटलेल्या आहेत, अनुसूचित जमाती सर्वसाधारण जागेसाठी 2 जागा सुटलेल्या आहेत, नागरिक मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी 7 जागा सुटलेल्या आहेत, नागरिक मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारणसाठी 7 जागा सुटलेल्या आहेत, सर्वसाधारण महिलांसाठी 11 जागा तर सर्वसाधारण पुरुष 12 जागा या सुटलेल्या आहेत। अशा एकूण जिल्ह्यातील संपूर्ण 52 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 4, नागरिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 राखीव जागा ठरलेल्या आहेत। या नव्या आरक्षणामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय आकांक्षावर पाणी फिरल्याचं चित्र आहे। अनेक नेत्यांचे गट आणि गट बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही ठिकाणी महिला राखीव झाल्याने पुरुष नेत्यामध्ये उमेदवारांसाठी नव्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे। काही ठिकाणी अनुसूचित जाती व मागासवर्गीय प्रवर्गाच्या राखीव जागा ठरल्याने त्या प्रत्यक्षात नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळणार आहे। या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी एक उमेदवार ठरवण्याची तयारी सुरू केलेली आहे। मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। अगदी वाशिम मधली राजकीय स्थिती आपण पाहिली आणि आता जालन्यामध्ये काय स्थिती आहे पाहणार आहोत आपण। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, सोडत जाहीर करण्यात आलेली आहे, कोणाच्या पथ्यावर ही सोडत पडलेली आहे आणि अतिशय मोठे दिग्गज नेते या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कशा पद्धतीनं राजकीय समीकरण असतील पुढच्या काळात? विनोद सर, निश्चितपणे आपण बघू शकतो की जालना जिल्हा परिषद ही महत्वाची जिल्हा परिषद समजली जाते, कारण की केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा हा बालेकिल्ला आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की भाजपचे बबनराव लोणीकर असतील, त्याच्यानंतर शिवसेनेचे अर्जुन खोतकर असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे राजेश टोपे आहे यांच्यात प्रमुख या ठिकाणी आपण लढत होताना नेहमी बघत असतो। कारण की जिल्हा परिषदवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खोतकर गट एकीकडे अग्रेसर असतो तर दुसरीकडे दानवे गट सुद्धा या ठिकाणी अग्रेसर असतो, तर तिसरीकडे भाजपचेच बबनराव लोणीकर यांचा गट अग्रेसर असतो, त्यातच राजेश टोपे यांचा गटही या ठिकाणी अग्रेसर असतो। आज जे आरक्षण सोडत झालेली आहे, एकंदरीत जर बघितलं आपण तर पहिल्यांदा की जालना जिल्हा परिषद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आज जर आरक्षण जी गट निहाय आरक्षण रचना झालेली आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर 15 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे, 8 जागा ह्या एससी प्रवर्गासाठी आणि 16 सर्वसाधारण महिला, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एसटी प्रवर्गासाठी एक जागा या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेली आहे। आपण एकंदरीत मतदारसंघ निहाय जर बघितलं तर भोकरदन तालुक्यात सर्वात जास्त एसटी आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे, तर त्याचबरोबर बबनराव लोणीकर यांचा परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ असेल, राजेश टोपेंचा जो अंबड घनसावंगी विधानसभा मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये या सर्वाधिक सर्वसाधारण महिला आणि पुरुष आरक्षण असं या ठिकाणी पडलेलं आहे। त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जी रचना करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो की मराठा आरक्षणाचा गड मानलेल्या या जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आता या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी चुरस सुरू आहे, कारण की अनेक जे मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी अपेक्षा नव्हती त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी हे आरक्षण ठरलेलं आहे, कारण की त्या मतदारसंघातली जी लोकसंख्या आहे मतदारसंख्या आहे त्यानुसार हे आरक्षण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की निश्चितपणे आता रावसाहेब दानवे असेल, राजेश टोपे असेल, अर्जुन खोतकर असेल, त्याचबरोबर बबनराव लोणीकर असेल यांनी सुद्धा आता या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू करायला सुरुवात केलेली आहे, कारण की रावसाहेब दानवे यांची जी कन्या आहे ती सुद्धा आता या ठिकाणून या जागेसाठी ती दावा करू शकते। त्याचबरोबर अर्जुन खोतकर यांचे बंधू आहे अनिरुद्ध खोतकर, ते सुद्धा या ठिकाणी दावा करू शकतात। त्याचबरोबर बबनराव लोणीकरांचे जे राहुल लोणीकर आहे हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेत आहेत, तर राजेश टोपेंचे जे बंधू आहेत ते सुद्धा सतीश टोपे असतील हे सुद्धा या जिल्हा परिषद आपल्या ताब्यात। अगदी म्हणजे सगळ्या बड्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि स्वतःच्या नातेवाईकांसाठी ही लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल आणि जालन्यातली लढत त्या दृष्टीनं महत्त्वाची अशासाठी आहे कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जालन्यामध्ये काय राजकीय चित्र दिसतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। आपण बघतोय की 8 जिल्हा परिषदेचं आरक्षण आपण इथं पाहिलं, सविस्तरपणे त्याची माहिती घेतली। इतरही आरक्षणाची आपण माहिती पुढच्या बुलेटिन्समध्ये घेणार आहोत। तुर्तास तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।